ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभागीय कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय। अभियानानुसार दगडफेक करून दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असा आरोप आहे। विधानसभा मतदारसंघ प्रमुख विशाल देवकुळे यांच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पोस्टर्ससह महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर्स फाडण्यात आलेत। अज्ञातांनी कार्यालयातील वस्तू चोरण्याचा प्रयत्न केलाय अशी देवकुळे यांनी माहिती दिली आहे। त्यांनी पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। कारवाई न झाल्यास शिवसेना मोठं आंदोलन छेडेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। काय नेमका प्रकार घडलाय? आज महानगरपालिकेचा निकाल लागला। हा निकाल लागल्यानंतर आम्ही टाकाळ्यावरती थांबलो होतो। काही अज्ञातांनी इथल्याच मला वाटते काही आम्हाला त्याचे फुटेज पण सापडलेले आहेत। त्यांनी आमच्या शिवसेनेच्या विभागीय कार्यालयावर दगडफेक तर केलेलीच आहे, पण दरोडा घालण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। कुलूप तोडून आतले साहित्य चोरण्याचा पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर माझ्या पक्षप्रमुखांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, त्याचबरोबर महापुरुष बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचे फोटो असलेले बॅनर सुद्धा त्यांनी फाडलेला आहे। माझी पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे, जे कोणी हे केलेलं आहे त्यांच्यावर दरोड्याबरोबर जास्तीत जास्त गंभीर गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो। अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून फार मोठं आंदोलन छेडेल महाराष्ट्र राज्यावर। काय नेमका प्रकार घडलाय? आज महानगरपालिकेचा निकाल लागला। हा निकाल लागल्यानंतर आम्ही टाकाळ्यावरती थांबलो होतो। काही अज्ञातांनी इथल्याच मला वाटते काही आम्हाला त्याचे फुटेज पण सापडलेले आहेत। त्यांनी आमच्या शिवसेनेच्या विभागीय कार्यालयावर दगडफेक तर केलेलीच आहे, पण दरोडा घालण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। कुलूप तोडून आतले साहित्य चोरण्याचा पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर माझ्या पक्षप्रमुखांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, त्याचबरोबर महापुरुष बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचे फोटो असलेले बॅनर सुद्धा त्यांनी फाडलेला आहे। माझी पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे, जे कोणी हे केलेलं आहे त्यांच्यावर दरोड्याबरोबर जास्तीत जास्त गंभीर गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो। अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून फार मोठं आंदोलन छेडेल महाराष्ट्र राज्यावर। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा दणदणीत विजय झालाय। 16 जागेवर युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक निवडून आलेत। आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर मोठा जल्लोष करण्यात आलाय। युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांनी मतदारांचे आभार मानलेत। महापौर हा भाजपचाच होणार, युवा स्वाभिमान पक्षाचा भाजपला पूर्ण पाठिंबा राहील असं रवी राणा म्हणालेत। बिलकुल युवा स्वाभिमान पार्टीच्या 16 सीट ज्या खऱ्या अर्थाने जनता जनार्दननी या ठिकाणी हा विजय मिळवून दिलेला आहे। मायबाप जनतेचं मी आभार व्यक्त करेन, युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करेन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करेन, राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांचा आभार व्यक्त करेन आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेन। आणि संपूर्ण ज्यांनी प्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी मदत केली, या ठिकाणी या विजयामध्ये सगळ्यांचे हात लागले, सगळ्या जनतेला हा विजय मी समर्पित करतो। मी आधी सांगितलं की महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच राहील आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवणार म्हणजे बनवणार। सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय झाल्याचा आरोप अमोल बापू शिंदे यांनी केलाय। शिवसेनेचे 4 नगरसेवक असले तरी 100ला भारी पडतील असं त्यांनी नमूद केलंय। सोलापुरातील भाजपच्या विजयावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना सोबळावरती प्रचार आक्रमक झाला होता। भाजपच्या विरोधात मोठी ताकद तुम्ही निर्माण केली, आव्हान केलं, मात्र प्रतिसाद निकालामध्ये असं काही दिसून आलं नाही। काय याच्या पाठीमागचं कारण असू शकतं किंवा भाजपनं कशा पद्धतीनं प्रचार केला किंवा निवडणूक जिंकली? सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही युती करून लढलो। 4 जागांचा विजय आत्ता तरी आम्हाला मिळालेला आहे। वास्तविक तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीचं इलेक्शन सोलापुरात झालं। पैशाचा
ज्या पद्धतीचा वापर झाला, सत्तेचा गैरवापर ज्या पद्धतीचा झाला, तेवढं असतानासुद्धा प्रभाग 7वर ज्यांनी आम्हाला पाडण्याकरता देव पाण्यात ठेवले तरीसुद्धा त्याच परमेश्वरांनी आम्हा तिघांना आशीर्वाद दिले आणि मध्ये एका उमेदवारांना आता निवडून दिले. खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीने आम्हाला आशीर्वाद देऊन महापालिकेत सर्वांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. भले संख्येने जरी आम्ही 4 असू 5 असू तरीसुद्धा तुम्हाला माहीत आहे मनाने आम्ही 100 आहोत. त्या ताकदीनं आम्ही त्या 100ला त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेता कशा पद्धतीचं काम करू शकतो ते दाखवून देऊ आणि त्यांच्यासोबत आम्ही बापू, सोलापूरमध्ये अमोल शिंदे आणि चेतन नरोटे तसेच अन्य आनंद चंदनशिवे यांना पाडण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात आली होती, काय सांगा? नाही, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या काही नेतृत्वाने तुम्ही बघितलं की आम्हाला पाडण्यासाठी जंग पछाडला काही नावं घेऊन सांगत होते, रात्रभर झोपत नव्हते. प्रत्येक गोष्टीचा वापर झाला, बळाचा वापर झाला, पैशाचा वापर झाला, सामाजिक गणितं बिघडवण्याचा प्रयत्न केला, समाजात भांडणं लावण्याचं काम झालं. पण तरीसुद्धा प्रभाग 7च्या जनतेनं आम्हा तिन्ही उमेदवारांना दुर्दैव वाईट वाटतं की आमच्या भगिनी कनसेतही त्या आम्ही त्यांना निवडून येऊ शकला नाहीत. पण वास्तविक आम्हाला जे यश प्राप्त झाले त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून धन्यवाद. संघर्ष नायक म्हणून अमोल बापूंकडे पाहिलं जातं. अतिशय कठीण असा संघर्ष आपण केला. इव्हन आपण भावनिकी झाला होता. बापू, काय सांगाल? कुणीतरी बोललं पाहिजे होतं आणि कुणीतरी त्या विषयाला वाचा फोडली पाहिजे या उद्दिष्टानं मी सगळ्यांना बोलण्याचा आणि जागं करण्याचा प्रयत्न केला. माझा कुणाला वैयक्तिक विरोध नाही आहे, ना पालकमंत्री महोदयांना आहे, ना मला कुणाला नाही आहे. पण ज्या पद्धतीचं वातावरण त्यांनी शहरामध्ये तयार झालं सुरुवातीपासून, त्याच्यामध्ये जी चीड होती ती व्यक्त सर्वसामान्यांच्या मनात होती. तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य माणसाला असं वाटत होतं की अमोल शिंदेने जी बोललं आहे ते आमच्या मनातलं बोललं आहे, जी त्यांना वाटतं आहे ते बोललेलं आहे आणि त्याच्यामुळं कुणीतरी बोललं पाहिजे म्हणून ते बोलण्याचा प्रयत्न. निकालावर काय दिसत नाही परिणाम हा सगळा जे काय निकाल लागलेत आज सोलापुरात? नाही, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने इलेक्शनची तयारी केली, आयात उमेदवार बाहेर आणले. तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा कितपत यश आहे. त्यांनी प्रभाग 6मध्ये उबाटाच्या उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या. त्यांनी प्रभाग 22मध्ये ह्याच्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या. प्रभाग म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी बाहेरून उमेदवार आणून हे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या उमेदवाराची लोकप्रियता आणि यांच्या पक्षाची ताकद, पैशाची ताकद या सगळ्या जोरावरती ते आता पुढे कसं असणार? भाजप आणि शिवसेना एकत्रित दिसणार आहे का? आजच्या मिटिंगला तर मला ते सांगता येणार नाही. याचं कारण आहे माझे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याचे प्रमुख म्हणून माझ्या शिवसेनेचं काम करतात. त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची वाटचाल सोलापूर. एमआयएमनी ज्या पद्धतीने शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा जास्त यश मिळवून दाखवलेलं आहे, कसं बघता एमआयएमचं जे आता जे यश आहे ते? नाही, एमआयएमचं जे यश आहे तुम्हाला माहिती आहे की काही मुस्लिम बहुल भागामध्ये संख्येनं ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि मागंसुद्धा एमआयएम तिथं चांगल्या ताकदीने निवडून आले होते. बरेचदा काही लोक आवर्जून बोलतात की एमआयएम आणि भारतीय जनता पार्टी कुठेतरी पार्टनर आहे का काय, अशा पद्धतीनं बोललं जात आहे. त्यामुळे त्याचाच निकालात काय परिणाम दिसला आहे का काय ही परिस्थिती. लाडक्या बहिणींची साथ मिळाली निवडणुकीत, काय सांगाल? लाडक्या बहिणींची साथ मिळाली. लाडक्या बहिणींची प्रभाग क्रमांक 7मध्ये प्रचंड मोठा तुम्ही बघितलं की मताधिक्य मला वाटतं आमचं एकच उमेदवारांचं 100 आहे. बाकी त्याच्यापेक्षा सगळे मताधिक्य जास्त आहे. मला पाडण्यासाठी खास करून खूप प्रयत्न झाले. पण ज्या पद्धतीनं तुम्ही पत्रकार बांधवांनी असेल, प्रभागातल्या लोकांनी असेल आणि सोलापूरकरांनी अशा संघर्षाच्या काळात मला साथ दिली त्याचा हा कौल आहे असं मी समजतो. पूर्व पुण्यात सत्ता काबीज केल्यानंतर भरघोस मतांनी मिळालेल्या विजयानंतर सुरेंद्र पठारे यांनी विजयी उमेदवार आणि पत्नी ऐश्वर्या पठारे यांना उचलून घेत आनंद साजरा केलाय. प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाचे दोन्ही पॅनल विजयी झालेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला सर्वाधिक जागांवर यश मिळाल्यानंतर राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर आणि ग्रामीण भागात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केलाय. जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने विजय मिळवल्यानंतर चोपडा येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा केलाय. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून जोरदार जयघोष करण्यात आला. संपूर्ण राज्यभरात
जवळजवळ 29 महानगरपालिकांची रणधुमाळी गेल्या 15 दिवसापासून सुरू होती. 2 दिवस आधी त्याचं मतदान झालं, आज निकाल लागला आणि महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की महाराष्ट्रातील संपूर्ण जनता ही विकासाला साथ देते. आदरणीय मोदीजींच्या, देवेंद्रजींच्या नेतृत्वाला साथ देते. संपूर्ण महाराष्ट्रभरात एक आनंदाची, उत्साहाची लाट भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आज पसरलेली आहे. याच गोष्टीचा एक भाग म्हणून संपूर्ण राज्यभरातल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी चोपड्या तालुक्यातही आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात हा यश संपादन केलेला आहे. भारतीय जनता पार्टीने त्याचा जल्लोष केलेला आहे. संपूर्ण राज्यभरात सर्वच ठिकाणी भरभरीत यश मिळालेलं असलं तरी त्या बाबतीत जळगाव जिल्हा आदरणीय गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, मंगेश दादांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा संपूर्ण राज्यभरात एकमेव जिल्हा असा आहे की ज्यात भारतीय जनता पार्टीचा 100% स्ट्राईक रेट आहे. जळगावमध्ये, जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार पराभूत झालेला नाही. भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण उमेदवार महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत. आणि यावरूनच हे दिसतंय की सर्व जनता ही विकासाला आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाला साथ देत आहे. याच गोष्टीसाठी आज भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका, ग्रामीण, शहर सर्व कार्यकर्त्यांनी इथे जल्लोष साजरा. तर 29 ठिकाणी 29 महानगरपालिकेचा निकाल हा दणदणीत 29 पैकी जवळपास 25 ते 26 ठिकाणी आपल्या महायुतीचे महानगरपालिकेची सत्ता बसली. आणि पिंपरी चिंचवड असो, पुणे असो, नाशिक असो, जळगाव असो, धुळे असो, तर नागपूर असो आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या भारतीय जनता पार्टीची व शिवसेना शिंदेसाहेब गटाची, महायुतीची ही सत्ता आपली मुंबईवरती बसलेली आहे. तरी आमचे भारताचे नेतृत्व आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब, अमितभाई शहा, नड्डा साहेब आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, आपण जे प्रेमाने आपण त्यांना बोलतो, या देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचे निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये देवाभाऊंच्या हुकमी एक्का आज आपण बघितलं आहे. आपण आज हुकमी एक्का आहेत आणि आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या पूर्ण खानदेशावर पूर्ण जबाबदारी ती भाऊंवरती. आदरणीय रक्षाताई, आदरणीय संजूभाऊ सावकारे, आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा, चंद्रकांत अण्णा, असे सगळेच आपले नेते मंडळींनी रात्रंदिवस करून आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण 47 जागा लढवल्या. त्याच्यापैकी 46 जागा आपल्या आल्या, एकच जागा फक्त गेली. आणि शिंदे गटाने 23 लढवल्या, 22 जागा आल्या. अशा आपल्या 75 पैकी 70 जागांवरती आपल्या दणदणीत विजय झाला महायुतीच्या, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. तर मी एकच सांगेन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आशिष नेरलकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलाय. या विजयाचं श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलंय. तसंच प्रभागातील सर्व मतदारांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानलेत. या विजयाचे श्रेय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री तथा आमचे नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, खासदार अजित पक्षडे साहेब, संघटक संजूभाऊ खोडगे, महानगरचे अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील सर्व हिंदुप्रेमी, सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रेमी सर्वांनी मला थेट मताने विजय केल्याबद्दल मी आभार मानतो. लढत होती कारण पहिलेच मतदारांनी करून ठेवलं होतं. ते संपर्कात असतात 8 वर्षात लोकांना मतदारांनी केलेलं. सर्व प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व जनतेचे आभार मानतो. मला एवढा प्रचंड मताने निवडून दिल्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेना ठाकरे गटाचे सचिन खैरे यांनी विजय मिळवलाय. सचिन खैरे हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे पुतणे आहेत. गेल्या 2 निवडणुकांमध्ये सलग पराभव पत्करल्यामुळे खैरे कुटुंबाची विजयाची परंपरा खंडित झाली होती. मात्र सचिन खैरे यांच्या विजयामुळे ती परंपरा पुन्हा प्रस्थापित झाली. या आनंदात खैरे यांच्या कार्यालयात तब्बल 10 वर्षांनंतर गुलाल उधळण्यात आलाय. यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, संकट येत राहतात आणि ती पार करत पुढे जावं लागतं. पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे. मात्र मुंबईत मराठी माणसांनी दोन्ही ठाकरे बंधूंना 75 जागा दिल्या आहेत. ठाकरे संपत नाहीत, ते पुन्हा जोमानं उभे राहतील. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज येणार असं ते म्हणालेत. पुतणे विजय झाले, तुमच्या घरात 10 वर्षानंतर गुलाल पडतो काय? सतत 1988 पासून गुलाल यायचा. 88, 90, 95, 99, त्याच्यानंतर मग 2004, 2009, 2014 असं सतत गुलाल पडत गेला. पण 2019ला त्या ठिकाणी पराभव झाला. काही लोकांनी पराभव केला. परत आता सुद्धा यावेळेसही पराभव केला. 2 पराभव झाल्यानंतर आज आमच्याकडे गुलाल शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज परत एकदा सचिनच्या रूपाने का होत नाही, गुरुमंडीचा नगरसेवक, प्रभागाचा नगरसेवक म्हणून का होत नाही, आज आमच्या इथे गुलाल आला पडला अंगावर, हे आनंदाची बाब आहे. अनेक संकट आली होती तुमच्यावर, त्यावेळेस कोणत्या संकटाला तुम्ही फेस केलं आणि यशस्वी झाले? हे संकट असे अनेक येत राहतात. संकटाचे मुकाबला करायचं काम करायचं आणि ते संकट पार करायचं. आपल्या पक्षाला जे अपेक्षित यश होतं ते मिळालं. ठीक आहे, ते अपेक्षित यश न मिळणं मी सकाळपासून दुःखी आहे. मुंबईत सुद्धा आम्हाला वाटलं मुंबई आपली येईल. 2 भावांनी खूप जबरदस्त काम केलं, तरी मराठी माणसांनी जवळ 75 जागापेक्षा जास्त जागा 2 भावांना दिल्या. हे काही कमी नाही आहे. हे लोक भाजपवाले किंवा बाकी शिंदेवाले म्हणे यांचे काहीच येणार नाही, यांना काही होणार नाही, संपले ठाकरे संपले. पण ठाकरे संपले नाही. ठाकरे परत मजबूतीने उभे आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आणि तेही आम्ही दाखवून देणार की महाराष्ट्रामध्ये परत एकदा ठाकरे राज्य येईल म्हणजे येईल. मुंबईत प्रभाग क्रमांक 114 मधील विजयाबद्दल बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे विजयी उमेदवार राजुल पाटील यांनी सर्व मतदारांचे आभार मानलेत. मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल 114 मधील सर्व मतदारांचं मनापासून आभारी आहे. या प्रभागातील प्रत्येक नागरिक माझ्यासाठी नगरसेवक झाल्यासारखा आहे असं ते म्हणालेत. या विजयामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. प्रभाग क्रमांक 114 मध्ये अनेक आव्हानं तुमच्या समोर उभी होती. नवीन चेहरा त्या प्रभागासाठी होता, पण तुम्ही हे आव्हान स्वीकारत आहात, बहुमताने निवडून आलात. काय सांगाल? मी सर्वात प्रथम 114 प्रभागातले सगळे मतदारांचा खूप खूप आभार व्यक्त करते की आपण मला संधी दिली त्यांची सेवा करण्याची. सगळ्यांना खूप खूप आभार. मी 114 शिवसेना परिवारचे, मनसे, राष्ट्रवादी परिवारचे खूप खूप आभार व्यक्त करते की सगळ्यांची मेहनत एकत्र रंग आली आहे आणि सगळे आता इकडे 114चे नगरसेवक झालेले आहेत. आज आपल्या पप्पांचा वाढदिवस आहे. आज मुलीकडून वडिलांना खूप मोठं गिफ्ट तुम्ही दिलेलं आहे. मी एकट्याने नाही दिलं आहे, 114च्या सगळ्या परिवाराने त्यांना गिफ्ट दिलेलं आहे. मी सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरासह अंबड शहरात संचारबंदी लागू करण्यात आले. जालना आणि अंबड शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. धनगर नेते दीपक बोराडे यांचं राहतं घर असलेल्या मुक्तेश्वर द्वार परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील जालना आणि अंबड शहरात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आलेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक बोराडे हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जालना आणि अंबड शहरात संचारबंदी लागू करण्यात आले. जिल्हा दंडाधिकारी आमिषा मित्तल यांनी हे आदेश दिलेत.
नवी मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केल्यानंतर अभिनंदनाचे बॅनर्स लावण्याऐवजी आता राजकीय टोलेबाजी करणारे बॅनर्स झळकू लागलेत. निवडणूक प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना जनता गणेश नाईक यांचा टांगा पलटी करेल असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी टांगा माझा नाही त्यांचाच टांगा पलटी होईल आणि घोडे बेपत्ता होतील अशी खोचक टीका केली होती. हे वाक्य संपूर्ण निवडणूक काळात चांगलंच गाजलं. आता भाजपनं सत्ता काबीज केल्यानंतर नवी मुंबईत टांगा पलटी झाला आणि घोडे बेपत्ता झाले असे बॅनर्स लावून शिंदे गटाला डिवचण्यात आलंय. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.